नमस्कार. मी चंद्रहार हनुमंत जगदाळे, वन परिक्षेत्र अधिकारी, कोरेगाव, वन विभाग, सातारा. काल बुधवार दिनांक 4/3/2026 रोजी सकाळी 10:15च्या दरम्यान मौजे आंबेरी येथे गणेश राजाराम जातक, वय वर्ष 26, हा शेताचा बांध पेटवत होता. जास्त ऊन आणि हवा सुटल्याने पेटवलेल्या बांधावरती त्याला वणवा काय म्हणजे विझवता आले नाही आणि आग आटोक्यात न आल्यामुळं तो वणवा राखीव वनक्षेत्रामध्ये गेला. त्याच्यामुळे राखीव वनक्षेत्रात पालापाचोळा, गवत, झाडे झुडपे यांचं नुकसान झालेलं आहे. सदरचा आरोपी गणेश राजाराम जातक हा घटनास्थळावरून भीतीच्या पोटी पळून गेला. त्याचा पाठलाग करून त्याला परत आपण पकडलेलं आहे आणि पकडून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबूल केलेला आहे. त्याच्यानंतर त्याचे जबाब वगैरे घेऊन भारतीय वन अधिनियम 1927 नुसार त्याच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. ज्यावेळी राखीव वनक्षेत्रात वणवा लागलेला होता त्यावेळी या विभागाचे वनरक्षक रानबा बिक्कड हे आपल्या हंगामी वनमजूर सोबत घेऊन घटनास्थळी पोचले आणि त्यांनी लागलेला वणवा आटोक्यात आणला. वणवा आटोक्यात आणल्यानंतर सदर मिळून आलेला आरोपी गणेश त्याचे जबाब घेऊन शासकीय नियमाप्रमाणे वनगुन्हा नोंद करून कागदी कारवाई पूर्ण केली. त्याच्यानंतर संध्याकाळी रात्रगस्त करत असताना मी आणि माझे सहकारी सर्व यांच्यासोबत घटनास्थळाची पाहणी केली, रात्रगस्त केला. तरी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कोरेगाव तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना एक आव्हान करू इच्छितो की कुठेही वनक्षेत्रात वणवा लावू नये. कारण वणव्यामध्ये काय होतं की गवत, पालापाचोळा, झाडे झुडपे जे ऑक्सिजन निसर्गामध्ये देतात तर त्याचा नाश होतो. तसेच पशु पक्षी, वन्यप्राणी यांच्या जीवितास नुकसान होते, त्यांचे आश्रयस्थाने जळून जातात आणि निसर्गाचं अतोनात नुकसान होत असते. तरी राखीव वनक्षेत्रात कोणीही वणवा लावत असेल तर अशी माहिती जर मिळाली तर ते वन विभागास आपण देण्यात यावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच अवैध शिकार, अवैध वाहतूक किंवा अवैध गैरप्रकार कोणते हे करत असतील तर वन विभागास कळवावे. असं जर मिळून आले तर त्याच्यावरती भारतीय वन अधिनियम 1927 नुसार दंडात्मक कारवाई किंवा शिक्षेस पात्र आणि सदरचे सर्व प्रकरणं हे न्यायप्रविष्ट करण्यात येतील. सदरची ही कारवाई माननीय अमोल सातपुते सर, उपवन संरक्षक, सातारा, तसेच दिगंबर जाधव सर, सहाय्यक वन संरक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.